माननीय महामंत्री राष्ट्रपति भारत सरकार दिल्ली यांच्या सविनय सादर द्वारा उपविभागीय अधिकारी भुसावळ विभाग भुसावळ विषय परभणी येथील संविधान शिल्पकृती विटंबना प्रकरण तसेच शहीद भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ व विविध मागण्यांबाबत महोदय, वरील विषयानुसार आपण भुसावळ शहरासह तालुक्यातील सकल बौद्ध समाज, तमाम देशप्रेमी, संविधानवादी, फुले शाहू आंबेडकरवादी चळवळीतील समस्त नागरिकांच्या वतीने मुकमोर्चा काढून खाली नमूद विविध मागण्यांचे निवेदन देण्यात येत आहे की दिनांक 10 डिसेंबर 2024 रोजी महाराष्ट्रातील परभणी येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्थित विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकावरील संविधान शिल्पकृतीची समाजकंठक सोपान दत्तराव पवार यांच्या मोडतोड करून विटंबना केलेली आहे। सदरचे कृत्य हे संविधान विरोधी असून यामुळे समस्त देशभरात संविधानवादी जनतेत प्रचंड रोष निर्माण झालेला आहे असून महाराष्ट्रभर जनमानसात संतापाची लाट निर्माण झालेली आहे। या कृत्याचा विरोध म्हणून विविध स्तरावर निषेध मोर्चा आंदोलन करण्यात आलेली आहे व आंदोलनाच्या दरम्यान परभणी येथे पोलीस प्रशासनाकडून शेकडो आंदोलनकर्त्यांसह अनेक निष्पाप तरुण व महिलांना कोम्बिंग ऑपरेशन्सच्या नावाखाली वाड्या वस्त्यात घरात घुसून जबर मारहाण करून अटक करण्यात आलेली आहे व भारतीय संविधानाने दिलेल्या आंदोलनाचा संवैधानिक अधिकार पायदळी तुडविण्यात आलेला आहे। यावेळी आंदोलनकर्त्यांपैकी पोलिसांच्या अटकेत असलेल्या कायद्याचे शिक्षण घेत असलेल्या तरुण भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलीस कस्टडी संशयास्पदरित्या मृत्यू झालेला आहे, परंतु मृत्यूनंतर वैद्यकीय अहवालात सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू नसून व्यवस्थेकडून झालेला खून आहे हे निष्पन्न झालेले आहे। शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येमुळे त्यांच्या कुटुंबासह संपूर्ण समाजावर मोठा आघात झालेला आहे। सदरच्या निवेदनाद्वारे आम्ही आपणास विनंती करू इच्छितो की आणि मागणी करत आहोत की तातडीने संविधान शिल्पकृत विटंबना करण्यात अटकेत असलेल्या सोमनाथ दत्तात्रयराव पवार या समाजकंटकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून या घटनेमागील मुख्य सूत्रधार शोधून काढावा आणि कारवाई करण्यात यावी। पोलीस कस्टडीत हत्या झालेल्या शहीद सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्येची चौकशी करून दोषींवर हत्येचा गुन्हा दाखल करून त्वरित कारवाई करावी। शहीद सोमनाथ सूर्यवंशी गरीब कुटुंबातील कमावता असल्याने त्याच्या कुटुंबाला तातडीने महाराष्ट्र शासनाने मोठी आर्थिक मदत करून कुटुंबातील एका सदस्याला प्रशासकीय सेवेत समाविष्ट करून घ्यावे। परभणी येथे आंदोलनादरम्यान पोलिसांकरवी भीमसैनिकावर दाखल झालेले खोटे गुन्हे तातडीने मागे घेण्यात यावे। संपूर्ण घटनेची स्वतंत्र यंत्रणेद्वारे परिपूर्ण चौकशी करण्यात यावी। तसेच या मुकमोर्चाच्या माध्यमातून भारताचे गृहमंत्री अमित शहा यांचे संसदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत। सदरच्या न्याय मागणीची त्वरित दखल घेऊन हे आपल्याला जे निवेदन देतोय ते आपण मान्य करावे। हे अक्षरशः जय भीम, जय संविधान, जय भीमानंद, जय। इकडे बघा मॅडम तुम्ही। ओके।